नमस्कार. असं म्हटलं जातं की मेष राशीच्या लोकांमध्ये लालसा असणं खूप गरजेचं असतं. कदाचित ती खरंच गरजेचीही असते. तुम्हीही तुमच्या आयुष्यात लालसा दाखवता. पण तुम्ही जेव्हा या पृथ्वीवर जन्माला आलात तेव्हापासूनच तुमच्या मनात एक गोष्ट होती. आपण स्वतःसाठी तर जगायचंच, पण इतरांसाठीही जगायचं. म्हणून तुमची लालसा कधीही इतकी टोकाची नव्हती की स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही कोणाचं नुकसान कराल. पण म्हणतात ना, संगतीचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर नक्कीच होतो आणि ही 100% सत्य गोष्ट आहे. हळूहळू तुम्हाला हे खूप स्पष्टपणे कळायला लागलं की जर स्वतःचं साम्राज्य उभं केलं नाही, आजच्या काळात भरपूर पैसा कमवला नाही, तर कुठेही मान सन्मान मिळत नाही. आणि ही कटू सत्यताच आहे. तुमच्यामुळे कितीतरी लोक पुढे गेले, कितीतरी लोक तुमच्यापेक्षा खूप पुढे निघून गेले, आणि तुम्ही मात्र तिथेच थांबलेले राहिलात. आजही लोक तुमच्याकडे फक्त या विचाराने येतात की याच्याकडून अजून काय फायदा काढता येईल. आणि ही सुद्धा सत्य गोष्ट आहे. पण म्हणतात ना, वेळ बदलते, आणि खरंच वेळ बदलते आहे. सध्या गोचरामध्ये एक फार मोठा बदल चालू आहे, आणि तो बदल असा आहे की मी फक्त एकच वाक्य बोलेन. राक्षस स्वतः पालनकर्ता बनला आहे, आणि जून 2026 पर्यंत तुमच्या आयुष्यात संपत्तीचा अक्षरशः ढीग लागणार आहे. आता तुम्ही विचार कराल, असं का? ही संपूर्ण माहिती मी सविस्तर देणार आहे. ही माहिती पूर्णपणे चंद्र राशीवर आधारित आहे. तुमची चंद्र राशी माहीत असेल तर उत्तम, नसल्यास तुम्ही हा व्हिडिओ नाव किंवा लग्नानुसारही पाहू शकता. मेष राशीच्या लोकांसाठी सध्याच्या काळात जन्मकुंडलीत देवगुरु बृहस्पती 3ऱ्या भावात आणि राहू 9व्या भावात गोचर करत आहे. निश्चितच राहू आणि बृहस्पती एकमेकांवर दृष्टिक्षेप टाकत आहेत, आणि त्यामुळे गुरुचांडाळ योग निर्माण झाला आहे. यामुळे तणाव, अस्थिरता, डिप्रेशन थोड्याफार प्रमाणात वाढलेला आहे. पण सुरुवातीला मी काय म्हटलं होतं आठवतंय ना? संगतीचा परिणाम होतो, आणि तेच इथे घडत आहे. ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगतं की जेव्हा ग्रह 5व्या आणि 9व्या भावात परस्पर स्थित होतात तेव्हा एक अत्यंत शुभ आणि प्रभावी योग बनतो, नवम पंचम राजयोग. आणि मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात हा योग सध्या गोचरात पूर्णपणे सक्रिय झाला आहे. हे मे 2025-26 पासून सुरू झाला आहे. मग प्रश्न पडतो, आता व्हिडिओ का? कारण सध्या देवगुरु बृहस्पती स्वतःच्या नक्षत्रात पूर्ण शक्तीनं कार्यरत आहेत, आणि राहूही स्वतःच्या नक्षत्रात आहे. या स्थितीत हे दोन्ही ग्रह त्यांच्या पीक पॉइंटवर आहेत, आणि ते तुम्हाला नवम पंचम राजयोगाचं पूर्ण फळ देण्यासाठी जणू काही बाध्यच झाले आहेत. आता मी तुम्हाला सांगते नवम पंचम राजयोगाचा खरा अर्थ काय आहे. पंचम आणि नवम भाव हे कुंडलीतील त्रिकोण भाव असतात, ज्यांना लक्ष्मी भाव म्हटलं जातं. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात हा योग निर्माण होतो त्या व्यक्तीच्या मनात संपत्ती कमवण्याची एक वेडी ओढ निर्माण होते. देवगुरु बृहस्पती भाग्य, धर्म आणि धनाचे कारक आहेत. ते ज्ञान देतात, पुढे जाण्याची प्रेरणा देतात. तर राहू सत्ता, विस्तार आणि साम्राज्य वाढवतो. म्हणूनच आज संपूर्ण जग स्वतःचा विस्तार करण्याच्या नादात आहे, आणि याचा परिणाम थेट माणसाच्या मनावर होतो. आता जून 2026 पर्यंत मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात काय काय बदल होतील ते ऐका. सर्वात आधी, तुमची लालसा 100 पटीनं वाढेल. आता तुम्ही नातेवाईक, मित्र, संबंध या सगळ्यांकडे फक्त आणि फक्त पैशाच्या नजरेतून पाहाल. शनीची 7.5 चालू असल्यामुळे आज कुणीच तुमच्या बाजूने उभं नाही. म्हणून सत्य असत्य, सुख दुःख, मरण जीवन या सगळ्यापासून तुमचं मन आता दूर होत चाललं आहे. जून 2026 पर्यंत हा योग तुम्हाला जुन्या भावनांपासून वेगळं करेल. आता तुम्ही स्वतःच्या तत्वांवर जगायला लागाल. इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणे तुम्ही थांबवाल. स्वतःची वेगळी ओळख आणि स्वतःचा मार्ग तुम्ही तयार कराल. आधी कुटुंब, मित्र, भागीदारी यांच्यावर अवलंबून होतात, पण आता स्वतःचं कम्युनिकेशन, स्वतःचं साम्राज्य उभं कराल. थोडं दुःख होईल, डोळ्यात अश्रू येतील, पण तरीही तुम्ही मागे हटणार नाही. जून 2026 पर्यंत तुम्ही सर्व बाजूंनी उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न कराल. लीगल असो वा अनलीगल, देशात असो वा परदेशात, पैसा कमवण्यावर तुमचं पूर्ण लक्ष असेल. खूप खोल रिलेशनशिपमधून तुम्ही बाहेर पडाल. जिथे त्रास, टॉर्चर आहे तिथे तुम्ही थांबणार नाही. डिवॉर्स झाले असतील तर नव्या नात्यांकडे तुम्ही पटकन वळाल. समाज काय म्हणेल याचा विचारही करणार नाही. एकांत, डिप्रेशन, फालतू खर्च हे सगळं संपेल.
सेवेची भावना थोडीशी कमी होईल. जे लोक तुम्हाला नेहमी कमी लेखत होते त्यांना तुम्ही फक्त एवढंच म्हणाल, तुमचं बोलणं बोला, मला फरक पडत नाही. नवम पंचम राजयोग तुम्हाला लोकांसमोर स्वतःची गुणवत्ता मांडायला शिकवेल. आधी गर्दीत तुमची ओळख नव्हती, आता मात्र तुम्ही गर्दीतून वेगळे दिसाल. शत्रूंना उघड आव्हान द्याल. भीती पूर्णपणे निघून जाईल. परदेश प्रवास, नोकरीत प्रगती, सरकारी अडकलेले पैसे, प्रमोशन हे सगळं शक्य आहे. जीवनसाथीचं आरोग्य सुधारेल. मतभेद मिटतील. भागीदारीत फायदा होईल. शेअर मार्केट, लॉटरी, सट्टा मर्यादित फायदा संभवतो. 3 मोठे अनपेक्षित बदलही घडतील. 1. बदनामीची पर्वा उरणार नाही. 2. कूटनीतीची कला येईल. 3. आळस पूर्णपणे नष्ट होईल. आता शेवटी उपाय. दररोज हनुमान चालिसाचा पाठ करा. हनुमानजींना किशमिश अर्पण करा आणि पिवळ्या चंदनाचा टिळा लावा. आता असा काळ आला आहे की तुम्हाला मागे खेचण्याची कोणाचीही ताकद उरली नाही. वेळ बदलली आहे आणि जून 2026 पर्यंत या ग्रहांचा पूर्ण प्रभाव नक्कीच पडणार आहे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अजून महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत नमस्कार. आनंदी रहा, स्वस्थ रहा. मेष राशीच्या लोकांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.